आज आपण भरपूर हेल्दी अँड सुपर टेस्टी असं ब्रोकली पॅटीस बनवणार आहोत। नमस्कार, मी सोनम काटवटे, सातारची सुगरणच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ब्रोकली घेतली आहे, ही स्वच्छ धुवून घेतली आहे, एक गड्डा घेतला आहे असा। आता हे आपण कट करून घेऊया। आणि त्याच्यानंतर इथे लाल तिखट घेतला आहे, हे बघा, कोथिंबीर घेतली आहे आणि इथे मिरेपूड घेतली आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून, 6 मिरच्या, आणि ब्रेड स्क्रम घेतला आहे अर्धी वाटी, 1 वाटी कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि उकडलेला बटाटा मी स्मॅश करून घेतला आहे असं। आणि आता आपण ब्रोकली ही खिसून घ्यायची आहे। आधी याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले, हे बघा ब्रोकलीचे असे, आणि या मोठ्या साच्याने खिसणीने आपण हे खिसून घ्यायचं आहे बारीक असं, कट करायचं नाही, हे खिसायचं आहे म्हणजे छान असं हे बारीक होईल। हे बघा, हे मी डायरेक्ट तुम्हाला आता हे खिसूनच दाखवलेलं आहे, हे बघा। त्याच्यानंतर मी इकडे गॅसवरती एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घातले आहे, गॅस चालू केलेला आहे, तेल हे गरम होऊन दे। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा कांदा बारीक चिरलेला आहे तो घालूया। कांद्याचं प्रमाण आपल्याला जास्त नाही, मध्यमच ठेवायचं आहे। मी हे 2 छोटे छोटे कांदे घेतले होते आणि आपल्याला हा कांदा थोडा हलका भाजून घ्यायचा आहे, याला जास्त काय आपण ब्राऊन वगैरे असा करायचा नाहीये। हे बघा, कांदा थोडा थोडा भाजत आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मिरच्या घालूया। या तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि ही आता ब्रोकली मी किसून घेतली आहे, ती सगळी घालते याच्यामध्ये। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन घंटी आहे ना, ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे काय होईल, मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येतील, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता ही ब्रोकली थोडी आपण ही वाफलून घ्यायची आहे, हे बघा, थोडं हलवून घेते मी हे सर्व। ह्याच्यात मी मिठाचा वापर केलेला नाहीये, हे बघा, छान अशी ही वाफवलेली आहे, जास्त पण आपल्याला हे शिजवायचं नाहीये। मस्त, हे बघा वाफवलेली आहे। आता आपण हे गॅस बंद करूया। आता हे सर्व आपण थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवायचा आहे, हे थोडं थंड होऊन दे। आता हे थंड झालेलं आहे, याच्यामध्ये 1 वाटी बटाटा आहे, हा मी उकडून असा खिसून घेतला होता तो घालते। बटाट्याचं प्रमाण व्यवस्थित घालावं लागेल। त्याच्यानंतर आपल्याला हा ब्रेड स्क्रम आहे अर्धी वाटी, तो घालते। त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट 1 चमचा घेतला आहे, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता। आणि इथे मी मिरेपूड घेतली आहे, 1 चमचा आहे, आणि कोथिंबीर आवडीनुसार ती तुम्ही घालायची आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, हे बघा। ब्रोकली पॅटीस हे एकदम प्रोटीनयुक्त आहे, भरपूर प्रोटीन याच्यामध्ये आहे आणि हेल्दी आहे। तुम्ही हा पदार्थ स्टार्टर म्हणून सुद्धा करू शकता, किंवा आपण बाहेर हॉटेलमध्ये जेव्हा जातो तेव्हा हा आपल्याला स्टार्टर म्हणून सुद्धा आपण हा ऑर्डर करू शकतो, आणि घरीसुद्धा आपण बनवून हा असा खाऊ शकतो, किंवा लहान मुलांना टिफिनला सुद्धा बनवून देऊ शकतो, ते आवडीने खातील, किंवा कारण की याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहेत आणि हेल्दीसुद्धा आहे, आणि हा एकदम टेस्टीसुद्धा होतो। आता हे आपण सर्व हे असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, आणि याचे छोटे छोटे आपल्याला पॅटीस तयार करायचे। यांना छोटे असे आपल्या आवडीनुसार आपण याला आकार देऊन हे छोटे असे पॅटीस करायचे आहेत हाताने। हे बघा, तुम्हाला मी हे सर्व दाखवते। आता हे मी तुम्हाला डायरेक्टच सगळं हे दाखवणार आहे, हे बघा, हे सर्व मी असे हे पॅटीस तयार करून घेतलेले आहेत, सोपं आहे। आणि आपल्याला हे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडं,
किंवा तुम्ही हे असं हे बनवून सर्व फ्रीजमध्ये जरी ठेवला तरीसुद्धा चालेल. आणि जरी तुम्हाला तुमच्याकडे गेस्ट आले तेव्हा तुम्ही अचानक त्यांना याचे असे फ्राय बनवून तरी दिला तरीसुद्धा चालेल. आता इकडे मी पॅनवरती गॅस चालू केलेला आहे. पॅनवरती तेल घालणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त याला शालो फ्राय करायचे आहे. आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. हे बघा, इथे मी अर्ध्या तासानंतर हे काढून घेतलं आहे. आणि आपण हे नॉर्मल टेम्परेचरवर आल्यानंतर हे आपण हे फ्राय बनवून घ्यायचे आहेत याचे. किंवा तुम्हाला भरपूर असे हे बनवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. हे छान राहतील, 2-3 दिवस छान राहतात हे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कधीही आपण हे याचे असे हे शालो फ्राय करून खाल्ले तरीसुद्धा चालेल. हे बघा, किंवा तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. पण शालो फ्राय केला तर एकदम छानच हे, म्हणजे जास्त ऑइलीसुद्धा होणार नाही. असं हे आपण हे आता हे ब्राऊन कलरवरती तळल्यानंतर हे पलटी मारून घ्यायचं आहे. हे बघा, थोडं चिटकतं, त्यामुळे आपण हे सावकाश असं करायचं आहे. पूर्ण भाजल्याशिवाय आपण ह्याला परतायचं नाही आहे, नाहीतर खाली चिटकणार हे. हे बघा, आता हे तयार झालेले आहेत. हे छान असे भाजलेले आहेत दोन्ही बाजूने. आता हे पॅटीस दोन्ही बाजूने छान असे फ्राय झालेले आहेत. हे बघा, आता हे आपण सर्व काढून घेऊया. आणि उरलेले सगळे हे मी आता हे फ्राय करून घेते. आता हे सर्व पॅटीस हे तयार झालेले आहेत. आणि आपण हे पॅटीस टमॅटो सॉस बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी असते त्याच्याबरोबर सुद्धा आपण खाऊ शकतो, किंवा असंच खायला सुद्धा छान लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ब्रोकोली पॅटीस कसं झालं हे. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, परत भेटूया सातारची सुगरणमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि माझा चॅनल बघत रहा. धन्यवाद.